सातारा लोकसभा मतदारसंघात संघटना बांधणीसाठी लोकसभा प्रवासांतर्गत मंगळवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रजला भेट दिली। यावेळी समाजातील दुर्बल घटकांचा संवाद मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला। या प्रसंगी दुर्बल घटकांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या, त्यावर केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी सातारा जावली मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉक्टर अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते धैर्यशीलदादा कदम, मनोजदादा घोरपडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर भाजप अध्यक्ष महेशकुमार जाधव, RPI कराड तालुका अध्यक्ष उत्तमराव कांबळे, सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल, सुरेश तात्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सूर्यकांत पडवळ, सुनील बापू, दीपालीताई खोत, शंकर शेजवळ, शहाजी मोहिते, अशोक मदने, बापू पहिले, विलास आठवळे, संदीप पवार, दीपक खडंग, शीतल कुरकर्णी तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। इसके लिए काम किया। वही जो सामाजिक कठिनाइयां होती हैं, आज से लगभग 200 साल पहले माँ सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले जी ने उन सामाजिक विषयों को उठाना और उसके ऊपर काम करना, उसका समाधान करना, उस पर उस समय विचार किया जो आज भी प्रासंगिक है। समाजाबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्या देशाचे गृहराज्यमंत्री माननीय अजयकुमार मिश्रा साहेब यांचं या उंब्रज शहरामध्ये मी प्रथमतः स्वागत करतो। त्यांच्याबरोबरच आपल्या सातारा जिल्ह्याची शान आणि सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय छत्रपती शिवेंद्र महाराज, त्याचबरोबर आपले कराड भारतीय जनता पार्टी पाठीमागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये तळागाळात प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर आज मनोजदादा धैर्यशीलदादा आणि सर्वच नेत्यांच्या प्रयत्नातून हा भारतीय जनता पार्टी वो बढ़ गई। इसलिए राष्ट्रवादी का जो हमारे अंदर है सरकार मंत्री है, वो 2 बार पहले चुनकर आ गए, लेकिन आज इस मंच पर महोदय आपके दोनों बाजू हमारे सब नेता भारतीय जनता पार्टी के सब नेता इकट्ठा हो गए हैं और एक साथ काम करने की उन्होंने भी ठान ली है। और RPI में हमारे पश्चिम महाराष्ट्र में RPI आठवलेकर बहुत स्ट्रांग है। ये जो हमारे बहुत दोस्ती है उसमें से हमारे मित्र उत्तम कांबळे कराड उत्तर के RPI के अध्यक्ष है और ये सब पूरा समाज हम 4 दिन से बैठक ले रहे हैं, इधर पूरा समाज इकट्ठा होकर आ गया है, क्योंकि हमारे जो एक्स मिनिस्टर थे सरकार में, उन्होंने 2.5 साल मिनिस्टर थे, सिर्फ लोगों को त्रास देना, उनको धमकाना, इतना ही काम किया उन्होंने। नहीं बाबा बरोबर है, सत्य है। भाषण करण्याची माझी पहिली तशी वाट लागली आणि फक्त सोसायटी इलेक्शन, ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये विरोधकांना त्रास देणं आणि आमच्याच बाबांची मदत घेणं, निवडून येणं। बाबा या लोकांना जर तुम्ही खरोखर मदत केली, खरोखर आमच्या पाठीवर तुमचा हात, परवा बाबा आले पाठीवर हात टाकला, बाबा मला 3 दिवस तेवढंच आठवतंय की बाबांचा आपल्या पाठीवर हात असला की कारण उत्तरमध्ये परिवर्तन आलं आहे। कारण आमच्या सर्व नेते मंडळींनी आपापसातील वाद विवाद मिटवलेले आहेत। आता फक्त बाबांच्या पाठीवर हात पडला की आपला गुलाल आजच आहे आपल्याला, हे मी जाहीर करतो। आणि या समाजाच्या
बौद्ध समाजाच्या हा समाजाशी संवादाचा कार्यक्रम आहे, राजकीय नाही. पण राहुल नाही, मला बाबांना बघितलं की अतुल बाबांना बघितलं झालं. आणि त्याच्याबरोबर शिवेंद्र बाबांनी पण आता मागच्या 2-3 कार्यक्रमात जाहीर केलेलं आहे की शिवेंद्र बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर आहे. त्यामुळे 2 बाबा एकत्र उमरज मध्ये पहिल्यांदाच असतील. त्यामुळे उमरज मध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या मंदिरामध्ये मी आपल्याला आश्वस्त करतो की कराड उत्तर विधानसभा आपण 24 जिंकणारच आहे. त्याचबरोबर कराड उत्तर एक संख्यामध्ये लागला की लोकसभेची जागा सुद्धा आपण सातारा लोकसभा ही 100% आपण जिंकणार आहे. आणि आता लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन येणार आहेत. त्यामुळे मी कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एवढं बाबा सर्वांना मी आश्वस्त करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं कराड पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची होईल. अडचणी समजून घेण्याकरता जे माननीय आमदार भेटत आहे त्यामुळे कौतुकास्पद कार्यक्रम आहे. आणि या निमित्ताने आपल्याला आमच्या मुंबईच्या वतीने मेजर साहेबांना विनंती करतो की आमची साहेब वस्ती 1967 साली जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये आमचं साहेब या ठिकाणी पुनर्वसन झाले. पुनर्वसन झाल्यानंतर आज ताग आहे जवळजवळ 55 ते 56 वर्ष झाले. सदैवच्या जागेचं साहेब आमच्या नागरिकांना द्वारा उतारा झालेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येतो. परंतु ज्या बुद्ध विहारमध्ये आपण बसलेलो आहोत, जे 25-30 हजार लोकसंख्येचं हे उमरज गाव, परंतु या गावामध्ये एक बुद्ध विहार सुद्धा या इथल्या स्थानिक विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना करता आलं नाही. ही खऱ्या अर्थाने खंतनीची बाब आहे. गेले अनेक वर्ष काँग्रेसने या देशावरती सत्ता गाजवली, परंतु माझ्या दुर्बल गटातील माझ्या भगिनी असतील, आमचे बांधव असतील, यांच्या प्रती एकही काम यांच्याकडून झालेलं. 2014 मध्ये या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आलं आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून अंत्योदयापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आणि त्याच्या अंतर्गत दुर्बल घटकातील अनेक लोकांना मदतीचा हात मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला. मित्र, आपण फक्त अनेक योजना दुर्बल घटकासाठी मोदी साहेबांच्या माध्यमातून आल्या. घरकुल सारखी योजना असेल, रमाई घरकुल आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, माझ्या माता भगिनींना उज्ज्वला गॅस सारखी योजना असेल आणि दुर्बल घटकाच्या अनेक लोकांच्या पर्यंत अनेक योजना पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं है. आगे से चुन के आएंगी, इसमें कोई शंका नहीं है. और उसके साथ 2024 का इधर का एमएलए भी बीजेपी का ही हो जाएगा. इतना ही मैं आज के कार्यक्रम में बता देता हूँ. तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो. कर्तव्य त्रास देण्याचं काम फक्त या ठिकाणी या माध्यमातून आजपर्यंत झालं, परंतु अतिशय चांगला योग आहे की आज परत एकदा भारतीय जनता पार्टी सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्या निमित्तानं परत एकदा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ऊर्जा मिळाली आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदची इलेक्शन आहे, पंचायत समितीची इलेक्शन आहे, विधानसभा आहे, लोकसभा, या सर्वच इलेक्शन मध्ये कराड उत्तर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स होईल एवढंच या ठिकाणी मी आज केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना सांगतो. खरं तर मधल्या काळामध्ये आता रोगानंतर विषय निघाला, मला बोलायचं नव्हतं, परंतु नागपूरमध्ये परवा अतुल बाबांची माझी भेट झाली. तेव्हा बसल्यावर बाबांना म्हटलं एवढा चांगला योग आला होता की सहकार मंत्र्यांना जिल्हा बँकेमध्ये पाडण्याचा. तो जर तुम्ही ठरवला असतं तर 100% सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दिशा या कराड उत्तरला मिळाली असते. दादा आज जो मोबाईल विषय निघाला नाही तर परत कधीच बोलणार नव्हतो या विषयावर तुम्हाला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये तरी आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावेत आणि या कराड उत्तर मध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं प्रत्येक संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकावी एवढं या ठिकाणी मी आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षित करतो. और ये उमरज गांव है,
12,000 वोटर्स यहाँ है और करीबन 25,000 यहाँ का लोक संख्या है। ये इस कॉन्स्टिट्यूंसी में सबसे बड़ा गांव ये है और ये सब नेता मंडली जो है इनकी मांग है कि ये गांव अभी नगर पंचायत बन जाए। हमारा प्रयास है, हमारी तरफ से सब निवेदन स्टेट गवर्नमेंट को दिया है, उसका फॉलो देना बाकी है। वो आपके माध्यम से और हमारे नेतागण के माध्यम से ये उम्रज का बहुत बड़ा काम है, वो मार्गस्थ होना जरूरी है। सर अभी हमारे यहाँ के आरबीआई के अध्यक्ष जिनके आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले के नेतृत्व में काम कर रहे हमारे उत्तम जी कामले, इन्होंने आपको एक निवेदन दिया है कि यहाँ इनका एक बस्ती का एक भाग और जमीन का एक इशू है। वो इशू बहुत बड़ा इशू है, उसको सॉल्व करना बहुत जरूरी है। मैं आपको गुजारिश करूंगा कि ये जो इनका निवेदन है वो निवेदन पर आप उचित कार्यवाही कीजिएगा। मैं सभी आपको साहब का थोड़ा परिचय करा देता हूँ। साहब जी 4 बार चुन के आया है। पिछले 2 बार 2014 2019 में हमारे और मनोज दादा की लड़ाई हो गई तो हमारे वो डिवाइड हो गया और वो चल के चुन के आया। तो अभी हमने डिक्लेयर किया है कि ऐसा 2024 में नहीं होगा। यहाँ का लोकसभा सांसद चुनेगा वो भाजपा का कमल का सांसद चुनेगा और कराड़ नॉर्थ का जो एमएलए चुनेगा वो भी भारतीय जनता पार्टी का कमल चिन्ह के ऊपर का आदमी चलेगा, ये चुन के आएगा। मैं इतना ही बताऊंगा कि सर जो विश्वास आप यहाँ से हमें देकर जाएंगे वो विश्वास कायम गंभीर रखेंगे और मोदी साहब ने जो यहाँ इतना देश के लोगों की सेवा की है, सबसे ज्यादा अभी हमारे नेता साहब ने बहुत सी योजनाएं बताई, लेकिन मैं ये नहीं बताऊंगा अगर मोदी साहब न होते, अगर सेंटर में भारतीय जनता पार्टी गवर्नमेंट नहीं होती तो क्या होता। 2 साल पहले कोई आदमी किसी के घर में नहीं जा रहा था, 2 साल पहले कोई आदमी किसी को मिल नहीं रहा था, कोई मर भी गया तो उसके 13वें पे उसके तीसरे पे कोई जाता नहीं था। ऐसी भयानक परिस्थिति कोरोना महामारी की वजह से हमारे भारत देश पर आई थी और उसको हमको बचाया एक आदमी वो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र सिंह मोदी साहब। मुझे बताओ इथं मला सांगा कोविडची लस आपण घेतली का? आपण तुम्ही असेल मी असेल आपण सगळे भारतीय जनता पार्टीच्या छत्राखाली एक झालेले कार्यकर्ते आहोत। आपण सगळ्यांनी मिळून या पक्षाला बळकट करण्याचं काम करायचं। लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे त्याच्यासाठीचा प्रयत्न देखील आपण सगळेजण करत आहोत आणि त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत घेतलेली आहे। पूर्वीपासून विलासरावशी आमचे जुने संबंध राहिलेले। सातारा जिला के सारे चुनाव क्षेत्र विधानसभा के आप देखें और कराड़ उत्तर चुनाव क्षेत्र देखें तो नेताओं की पॉपुलेशन ज्यादा होने वाला चुनाव क्षेत्र है। बहुत बड़े पैमाने पे इधर नेते हैं। यहाँ पे सीनियर नेताओं की संख्या ज्यादा है। आप दूसरे कोई भी चुनाव क्षेत्र में जाओगे तो 1-2 मिलेंगे, यहाँ पे इतने मिलेंगे कि सारे नेताओं का संगठन करना ये भी एक बहुत बड़ी जिम्मेदारी आप जैसे बड़े वरिष्ठ नेताओं पे है। तो नेताओं का पॉपुलेशन ज्यादा होने वाला चुनाव क्षेत्र कौन सा है तो शिवेंद्र बाबा भी ये हमसे मतलब राजी होंगे कि कराड़ उत्तर में ज्यादा से ज्यादा नेता और बड़े नेता कराड़ उत्तर विधानसभा मतदार संघ में ये मैं आदरणीय साहब को इस कार्यक्रम के मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है। मैं मुंबई में था कॉलेज के लिए तो थोड़ी हमारी सातारा की हिंदी अरे बागवानी हिंदी भागते गया दफ्तर के पढ़े आपण बोलायला लागलं तरी तो आणि त्याच्या हिंदीवर मराठी आणि हिंदीमध्ये काय फार फरक नाही त्यांनी पण सांगितलं मला समजते मराठी। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या सूचना म्हणा किंवा
त्यांच्या याच्यातनं आपले नटासाहेब आहेत आपले अध्यक्ष, या सर्वांच्या याच्यातनं लोकसभा मतदारसंघातले प्रवास होते केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करायचे आणि पक्षाचं पंतप्रधानांचं मोदीजींचं म्हणणं म्हणा किंवा त्यांची एक सूचना असेल की प्रत्येकाच्या किंवा कुठल्या तरी एकट्या कुटुंबाच्या याच्यावर चालणारा पक्ष नाही, हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. पहिलं तर पंतप्रधानांचं नेहमी एक हे असतं की देश हितापुढं कुठलीही गोष्ट महत्वाची नाही, देशाचं हित आणि भारताचं हित ज्याच्यात आहे ते निर्णय आधी होणार आणि मग जे निर्णय असतील ते त्याचा नंतर विचार केला जाईल. त्यामुळे देश हिताच्या बाबतीत तडजोड न करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडं आज जगभरामध्ये बघितलं जातं ही वस्तुस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रामुख्यानं असा एक भास केला जातो की भारतीय जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं घटनेचे घटना बदलणार आहे आणि सगळे होणार आहे. पण आता केंद्रात पंतप्रधान मोदींचं सरकार किती वर्ष आहे तुम्ही पाहता, काय घटनेला हात लावलाय भाजपनं आणि मोदींनी हे तुम्ही सांगा. म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला मोदीजींनी एक त्यातला शब्द ओळ किंवा काय केंद्रामध्ये बदलण्याचा प्रयत्न तरी केला गेला का? इतके वर्ष भाजपची पूर्ण सत्ता आहे, म्हणजे पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे हा जो आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय हा आपण ओळखला पाहिजे आणि पक्षाच्या मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे आपण राहिलं पाहिजे. आज आता हा लोकसभेचा पंतप्रधानांनी वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत. तुम्ही एक सांगा की कुठल्या योजनेसाठी तुम्हाला आमदाराकडे यायला लागते, कुठल्या योजनेसाठी कुठल्या पदाधिकाऱ्याकडे जाऊन सही घ्यायला लागते. तुम्ही जर पात्र असला आणि तुम्ही जर तो फॉर्म बिल सगळं जर योग्य भरून दिला तर पैसे थेट तुमच्या अकाउंट मध्ये तुमच्या खात्यावर जमा होतात. खरं आहे का कुठे का माझ्याकडे तुम्हाला योजनेचे पैसे मागायला लागते आमदार म्हणून? कुणालाच नाही. तुम्हाला थेट बँकेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला गाठ घ्यायला लागते बँक मॅनेजरची. काय थोडाफार वाद झाला तर बँक मॅनेजरची वाद झाला तर झाला, तर कुणालाही तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी भेटायला जात नाही, भेटायला लागत. राष्ट्रवादीच्या माध्यमातून जसं आता दादा बोलले, मनोज दादा बोलले की नेमकं आपल्या जिल्ह्यासाठी काय काय झालं. आज नाही म्हणलं तरी या सातारा जिल्ह्याला आता एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत, या आधी पण आपल्याला दोनदा मुख्यमंत्री पद सातारा जिल्ह्याला मिळालं होतं. आज का नाही जिल्ह्याचे प्रश्न सुटले? आज जिल्ह्याचे प्रश्न तसेच आहेत. आज जिल्ह्यातले धरणं असू दे, कॅनॉलचे विषय असू दे, अनेक प्रश्न तुम्ही बघा जे मूलभूत प्रश्न जिल्हा म्हणून आपण बघतो सगळे प्रश्न आज प्रलंबित राहिलेले आहेत. अर्धवट कुठेतरी काहीतरी सोडवायचं आणि पुढचं तसंच विजय ठेवायचं अशी एकंदर परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली आहे. पहिली पायरी म्हणजे पहिला आपल्याला बदल हा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येच दिसत ते तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्याला सर्वांना ठेवायला लागणार आहे. पुढं कोणाचा निर्णय कोण काय हा निर्णय पुढचा पुढं एवढंच आहे. मी आता गाडीत सुद्धा येतात मी मंत्री महोदयांशी मी बोलत होतो. मी त्यांना ते सांगितले की साहेब या लोकसभा मतदारसंघाचा खासदारपद तुमची जशी अपेक्षा आहे किंवा जसं केंद्रात सांगितलं जाते की या लोकसभा मतदारसंघाचा येणारा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे, ही अपेक्षा 100% या लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण होईल. पण लोकांना पाहिजे असेल असा चांगला ताकदीचा उमेदवार द्या. आपण पक्षावर मोदीजींच्या नेतृत्वावर घेऊन या लोकसभा मतदारसंघातील लोक 100% मतदान भारतीय जनता पार्टीलाच करतील आणि मोठ्या मताधिक्यानं या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आम्ही जिंकू, भारतीय जनता पार्टी जिंकत अशा पद्धतीची विनंती मंत्री महोदयांना गाडीमध्ये मी केलेली आहे. दोनों पर प्रभाव डालने वाला ये प्रदेश है. पूर्व में अगर हम देखें तो छत्रपति महाराज शिवाजी, छत्रपति महाराज संभाजी, उनका व्यापक प्रभाव जहाँ यहाँ पड़ा, जिन्होंने इस देश की संस्कृति, इस देश के इतिहास इसके लिए काम किया. वहीं जो सामाजिक कठिनाइयां होती हैं
आज से लगभग 200 साल पहले माँ सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले जी ने उन सामाजिक विषयों को उठाना और उसके ऊपर काम करना, उसका समाधान करना, उस पर उस समय विचार किया जो आज भी प्रासंगिक है। डॉक्टर भीमराव अंबेडकर, उनका कार्य था, जहां उन्होंने काम किया, जिस तरह से उन्होंने लोकसभा और राज्यसभा में अपनी बातों को कहा, उनके सामने स्वतंत्रता के बाद एक प्रस्ताव आया कि आप पाकिस्तान आ जाइए, हम पाकिस्तान में आपको बड़ा मंत्री का पद देंगे। लेकिन डॉक्टर भीमराव अंबेडकर इस राष्ट्र से जुड़े हुए थे। भारत को प्रधानमंत्री जी ने रखा था कि ये भारत एक भारत बने और वो एक भारत श्रेष्ठ भारत बने। ऐसे अनेकों महापुरुष थे जिन्होंने इस देश के लिए काम किया और ये देश कैसे आगे बढ़े इसके लिए प्रयास किया। भारतीय जनता पार्टी ने, चाहे वो डॉक्टर भीमराव अंबेडकर और सरदार वल्लभ भाई पटेल, ऐसे सभी लोग जिन्होंने इस राष्ट्र के निर्माण में और जो वर्तमान स्वरूप भारत का हम देख रहे हैं उसको बनाने में योगदान किया है, उनके प्रति हम सब सम्मान व्यक्त करते हैं। जब आज अवसर भारतीय जनता पार्टी को क्यों मिला? नहीं तो एक समय को कांग्रेस के लोग यही कहते हैं कि यह आजादी इस देश को हमें नहीं दिलाई। कई बार ऐसे नेता उनके भाषण में कहते कि आप लोग बताइए आपकी आजादी में क्या भूमिका है? क्या आप मानते हैं डॉक्टर भीमराव अंबेडकर, वीर सावरकर, लोकमान्य तिलक, किसी की कोई भूमिका नहीं थी? स्वराज की मांग की। हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार ने सबसे पहली बार हिंदुस्तान में कहा था, गांधी जी से बात करते हुए उन्होंने कहा था कि आपको पूर्ण स्वराज की मांग करनी चाहिए। हमने सबसे पहली बार भारत की पूरी आजादी की बात की। कांग्रेस का तो जन्म ही अंग्रेजों की मदद के लिए हुआ था। कांग्रेस पार्टी बनाने वाले विदेशी थे और 1857 की लड़ाई, उससे पहले आदिवासी क्षेत्रों में हमारे अनुसूचित भाई बहन, अनुसूचित जनजाति के भाई बहनों ने जब उनका उत्पीड़न होता था, उस उत्पीड़न के खिलाफ खड़े होकर के विद्रोह किया और स्वतंत्रता की बात की। उस समय अंग्रेजों ने ये कह करके कि ये विद्रोह है और विद्रोह सरकार के विरुद्ध है, इसलिए उसको दबाने का काम किया। लेकिन वो आग जब धीरे धीरे बढ़ती जा रही थी, महाराष्ट्र से भी महाराज छत्रपति शिवाजी से प्रेरणा लेकर के अनेकों अनेक वीर स्वतंत्रता के संग्राम में आ रहे थे। उस दौरान अंग्रेजों को जरूरत पड़ी कि एक ऐसा साक्षीवाल तैयार करें जिससे जब आजादी की आंच बहुत तेजी से आगे बढ़ने लगे तो उसकी हवा निकाल दिया जाए। जैसे हम लोग नहीं, बोरिंग होता है, अभी तो नहीं होता, आपको मोटर सभा सीट भी जीतेंगे और भारी बहुमत से विधानसभा में आने वाले चुनाव में फिर से हम सरकार बनाएंगे। आप सबका बहुत बहुत धन्यवाद।